काढी दे तो पकडतो ना ये जरा जो धरावं व्हिडिओ करायला पुढे जाईन असा पुढे बघत ना अरे पुढे जाईन ना तो यायला पाहिजे समोर जनावर पाहिजे जनावर दिसतस ना जनावर सोडलं का उंदीर घोट बिघाडायची आहे सांगतोय किती बोलले की घोट बिघाड जनावर आहे कारण की इथे झाड जनावर अशी असली म्हणूनच मी येईन त्याला घोट बिघाड आहे गोला काळ बाई तिच्या तोंडातलं चिरलाय आपण तिच्या तोंडातलं खाद्य चिरलाय ना आपण आम्ही रात्री 1:30 वाजता घरी आले लंबा टूर मारी सन गाडीवर अरे 2,500-3,000 किलोमीटर चालले आम्ही गाडीवर तुम्ही बरे मी बी सोडत नाही म्हणजे बोलला मी बी सोडत नाही डायरेक्ट त्या भाऊन जसं धरला ना धरायचं मी सोडत नाही बरं मी ठीक आहे घे बाहेर ते नाही नाही फुम कर दे दे बरं तुला कधी 5 मिनिटं टाइम लागतात मी विचार करवलं त्याच्यावेळेला पपला डालठीने चालेल सांगाल तर मी ना मला मी यायला पहिलेच ते बोलला म्हटलं तर भोवडा उडी टाकेल दाल बी पाशी घेतली तुम्ही ना पण झाले अरे दामन आहे ते ॲग्रेसिव्ह आहे ते गेले सोडता का भाऊ तिकडे जायचं ते त्याच्यावरच जाईन नाही तर ॲग्रेसिव्ह आहे ते तिच्या पोटातलं अन्न आपण बाहेर काढ टाकलं ना तोंडात येईल घास तर मित्रांनो नमस्कार मी सर्पमित्र कल्पेश साळुंके 10 दिवसानंतरचा कॉल पहिला कारण की 10 दिवस झाले मी गावात नव्हता मी थोडासा एक बाहेर गेला होता पंढरपूर गाणगापूर तुळजापूर दर्शनासाठी तर रात्रीच आम्ही आले 1:30 वाजता घरी आणि एक आपल्या गरिबी हटाव सावकडा रस्ता तिथला कॉल आला मित्रांनो इंडियन रॅट स्नेक आहे भरपूर टफ साईज जातीचा आणि जेव्हा आम्ही बाहेर होता मित्रांनो तेव्हा सुद्धा कॉल भरपूर चाललाय पण मी थोडंसं बाहेर असल्या कारणामुळे आपण साप रेस्क्यू नाही करू शकले तर आता हा पहिलाच कॉल आहे मित्रांनो 8-10 दिवसानंतर
तर आपण याला आता सुरक्षितरित्या रॅट स्नेक आहे मित्रांनो, त्याला आपण रेस्क्यू केलाय. त्याला रेस्क्यू केलाय मित्रांनो. मराठीमध्ये धामण जातीचा, इंग्लिशमध्ये याचं नाव आहे रॅट स्नेक. तर हा जिथे होता तिथे उंदीर होता याच्या तोंडात. तर उंदीर मी पकडत असते, त्याने उंदीर तो बाहेर काढून टाकला. पूर्ण बिनविषारी साप आहे मित्रांनो. हा साप जरी चावला तर काहीच होत नाही. फक्त एक एवढा की तो भरपूर टफ साईज आहे, मोठा आहे. लोक घाबरून जातात आणि त्यांना मारून टाकतात. आणि चावला तर हार्ट अटॅकनं मरतात. नळीमध्ये दाबात आहे, नळीमध्ये टाकलं का वैशिले हा टाकलं आणि मी कुठाकडे जात होता. आता बाबा रेडी धरला उंदीर खाती आहे एवढं नाही. आणि मग कुठाच्या घरातच पकडलं का दादा? तर मित्रांनो भरपूर ॲग्रेसिव्ह आहे. ॲग्रेसिव्ह यासाठी की आपण त्याच्या तोंडातलं अन्न चिमलंय. उंदीर त्याने अर्धा पकडला होता, पण त्यावेळेस आपण त्याला रेस्क्यू केलं. तर त्याने उंदीर बाहेर फेकून दिला. त्याला आपण शांत करू आणि पर्यावरणामध्ये याच्या नैसर्गिक अधिवासात आपण त्याला रिलीज करू मित्रांनो. दादांचे खूप अभिनंदन की यांनी याला मारलं नाही. जनावर मी मारला पकडे दिला. त्या दिवशी मी जनावर पकडे दिला, त्या दिवस जनावर फक्त पकडेचा किंमत ठेला आहे. याची जे हाईट असेल ते मला तरी वाटतं 8 ते 9 फुटापर्यंत मित्रांनो. काढली आता होत आहे शांत, धीरे धीरे केलं तर आहे आपण. पाहू शकता मित्रांनो, एकदम फुल साईज धामण आहे. पूर्ण शांत झाली तरी सुद्धा अजून सुद्धा ते ॲग्रेसिव्ह वाटते मित्रांनो. त्याला आपण पॅक करू आणि पर्यावरणामध्ये रिलीज करू. या भाऊ आता पकडणार मला, या पकडणं हो, सोडता नको. असं असं करत राहा, असं असं करत राहा. जरी जम्प केली तर झटक जा नको. नाही नाही मुलगा नाही झाला. बरणी आहे का? तुला पकडणं आहे का? ते करा त्यांना कळलं काय ना. नाही रे भाऊ, पोतर पाथर आहे रे. तर त्याला आपल्याला बर्नीमध्ये पॅक करायचं आहे. तर हेड कॅच कलावर आली मित्रांनो. दात नाही भेटू शकत का आपल्याला? बापरे, बरणी पकडा, भरत घ्या त्याला तुमच्या हातानं. बरणी पकडा ना, कारण की ते बरणी जराशी ही आहे ना. बरणीचं झाकण पक्का आहे ना. तर मित्रांनो इथे भरपूर रिस्क असते. बरेच सर्पमित्र इथे पकडताना हे रिस्क बरणीची हे बरणी थोडीशी पतली आहे मित्रांनो. इथे लई रिस्क असते झाकणात पॅक करताना, कारण की त्याचा तोंड सोडायचा आहे आपल्याला आणि लगेच त्याला पॅक करायचं आहे. इथे बाईट पण होऊ शकतो मित्रांनो. हा भरपूर रिस्क आहे मित्रांनो. असा व्हिडिओ पाहून कोणी प्रयत्न करा नको पकडण्याचा साप.
कॉटन टेप जरा काटून दे बाय का तर याला आपण मित्रांनो आता इथं नैसर्गिक दिवसात रिलीज करू फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एरियामध्ये ज्या लोकांच्या खूप अभिनंदन केलं आणि सापाला मारलं आणि याला जीवनदान दिलं. गावात अरे साप पकडायला आलोय. हा रात्रीच्याला 2 वाजता आलोय. हा झोप पण नाही झाली.